यांचे हे काही सगळे या राज्याचे बाप झाल्यासारखे वागतायत. हे काही मालक आहेत काय राज्याचे? आणि हे तिजोरी म्हणजे काय यांच्या बापदादांनी कमवलेली मिळकत आहे काय? जनतेसाठी आहे. जनतेने निवडून दिलं, जनतेच्या हिताचा विचार करायला पाहिजे. परंतु मतांसाठी धमकावणं, एक सांगतो आमच्याकडे तिजोरीची चावी आहे, दुसरा सांगतो आमच्याकडे मालक आहे, आणि जनतेला तुम्ही काय गृहीत धरून आणि त्यांना धमकावून मतं घेण्याचं काम चाललं आहे. अरे निवडणुका ह्या स्वच्छ याच्यामध्ये पारदर्शी आणि स्वच्छ वातावरणामध्ये झाले पाहिजेत. परंतु आजकाल सत्ताधारी उठला सुटला की धमकावण्याचं काम करतो आहे. दादागिरी, गुंडगिरी चालली आहे सत्ताधाऱ्यांच्याकडून. आणि तिजोरी आहे म्हणजे तिजोरीच्या मालक आहात का तुम्ही? एखाद्याला ज्यावेळेस निवडून दिलं जातं आणि निवडून दिल्यानंतर तो राज्य त्याच्याकडे मतदान संपल्यानंतर किंवा सत्तेवर बसल्यानंतर पूर्ण राज्याकडे बघितलं पाहिजे. परंतु एखाद्या ठिकाणी मतमागासाठी जायचं आणि सांगायचं की आम्ही मालक आहोत, आमच्याकडे तिजोरीची चावी आहे, दुसरा आहे तो आमच्याकडे खाता आहे. हे चाललं काय राज्यात?